आपण भाऊबीजच्या 1 महिना आधीच 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता या 4 हप्त्यांचे एकत्रितरित्या 6,000 रुपये आजपासून विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, आज 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐका। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। विरोधक टीका करतायत, विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बघवत नाही, सांगतायत ही योजना बंद पडेल। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, अनेक वर्ष या राज्याचं अर्थ मंत्रालय मी सांभाळलंय, आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय, आम्हाला ह्याचा अनुभव आहे। आपलं राज्य एक प्रगतिशील राज्य आहे, आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पातल्या योजना, मग माझी लाडकी बहीण योजना असेल, आपली 3 गॅस सिलेंडरची योजना असेल, आपली गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, ह्या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आणि पुढच्या आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच एकंदरीत येत्या 8 दिवसांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये टोटल 4 हप्त्यांचे 6,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की ॲडव्हान्समध्ये कशामुळे पैसे वाटप केले जात आहेत। बघा, लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी एकत्र 4 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येत आहेत। या 4 हप्त्यांच्या पैशामधून काही लाडक्या बहिणी व्यवसाय करतील, काही लाडक्या स्वतःच्या उपजीविकेसाठी या पैशांचा वापर करतील। या दृष्टिकोनातून 4 हप्त्यांचे पैसे एकत्रित बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत। थेट मुख्यमंत्री, आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। 2.5 वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही, त्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत। त्याकरता आमचं कमिटमेंट आहे, त्यात काही अडचणी आमच्या आहेत, जरूर त्यांना आम्ही आज बोलू। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्हाला हे पैसे द्यायला उशीर झालेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनं या 4 हप्त्यांचे पैसे 100% पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही, कारण आज सकाळी DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील। त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये परत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये म्हणजेच टोटल मिळून 6,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं मागच्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी सर्वात मोठी घोषणा सुद्धा केलेली होते की लाडक्या बहिणींना 40,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळेल, परंतु हे कर्ज सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता सोडण्यापेक्षा एकदा 4 हप्त्यांचे पैसे सोडले तर त्या पैशांमधून लाडक्या बहिणी एखादी चांगली वस्तू घेतील किंवा काही लाडक्या बहिणी त्या पैशांमधून शिलाई मशीन घेतील, काही लाडक्या बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करतील। या दृष्टिकोनातून या 4 हप्त्यांचे पैसे एकत्रितरित्या
विस्तार होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये भाऊबीजची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. त्यासोबत ज्यांना रक्षाबंधनची ओवाळणी मिळालेली नव्हते त्यांना रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, परंतु तुमच्या खात्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी फक्त जुलै महिन्याचा हप्ता आलेला होता, परंतु काही लाडक्या बहिणींना जुलै हप्ता आलेला नव्हता. त्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद सुद्धा झालेला आहे. बघा जुलै हप्त्याचे वितरण मागच्या 5 ते 6 दिवसापूर्वी बंद सुद्धा करण्यात आलेला आहे. याच्या पुढे कोणत्याही बहिणींना जुलै हप्ता मिळणार नाही. आता थेट ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता आणि ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता सुद्धा मिळणार आहे. एकत्रितरित्या 4 हप्त्यांचे पैसे ऍडव्हान्स मध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डवरती राज्य सरकारकडून नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. बघा तुम्ही युट्यूबवरती, फेसबुकवरती अशा प्रकारचे व्हिडिओ बघितलेले असतील तर लाडक्या बहिणीनं खरंच आधार कार्डवरती पैसे मिळणार आहेत का, आधार कार्डवरती नवीन योजना सुरू झालेली आहे का, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला असेल, तो प्रश्न म्हणजे ॲडव्हान्समध्ये कशामुळे पैसे वाटप होत आहेत. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी लाडक्या बहिणींना हे ॲडव्हान्समध्ये पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा राज्य सरकारला ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता आणि नोव्हेंबर हप्ता हा हप्ता प्रत्येक महिन्यामध्ये देता आला असता, परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारकडे निधी होता, त्यामुळे एकदा 4 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येतील. त्यानंतर 4 महिने तुम्हाला पैसे येणार नाहीत. त्यानंतर परत नोव्हेंबर नंतर डिसेंबर हप्ता सुरूच होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपली आधार कार्डची प्रोसेस करायची आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल तरच तुम्हाला हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. ज्यांनी आधार कार्ड लिंक केलेले नसेल त्यांना 4 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की एकदाच तुमच्या खात्यामध्ये या 4 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत. म्हणजेच या आठवड्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे या आठवड्यामध्ये विस्तार होणार आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पद्धतीने 4 हप्त्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये सर्व पात्र बहिणींना मिळणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नसतील तर हे गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे. बघा ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होते, परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे अजून विस्तार झालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. एकत्रितरित्या या 4 हप्त्यांचे 6,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये म्हणजे टोटल मिळून 8,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. परंतु महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे 8,500 रुपये विस्तार सुद्धा होणार नाही. कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर अशा सरकारी महिला होत्या की त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये मिळालेले आहेत, परंतु यापुढे सरकारी बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच याच्यामधून सरकारी बहिणींना वगळण्यात आलेला आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी पेन्शनधारक असतील त्यांना सुद्धा याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल
अशा महिलांना हे 4 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाही, तर कोणाला हे पैसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघून घेऊया. त्यासोबत जिल्हे आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत. बघा लाडक्या बहिणीनं, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, 65 वर्षांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहन नसेल परंतु ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, 2 चाकी गाडी असेल, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारची वाहने असतील यांना पैसे मिळणार, 100% मिळणार आहे. त्यासोबत सरकारी पेन्शनधारक नसतील, सरकारी नोकरीला कामगार नसतील, सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसतील, आयकरदाता नसतील, अशाच बहिणींना 4 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच असतात आणि आधार कार्डची लिमिट एका टायमिंगला फक्त 35 लाख बहिणींची आहे. म्हणजेच एका वेळेस फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या आधार कार्डच्या आधारावरती हे पैसे विस्तार होत असतात. त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आज 14 जिल्ह्यांमध्ये, उद्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. तर आज ज्या 14 जिल्ह्यांमध्ये दुपारपासून हे पैसे विस्तार होणार आहेत, तर त्या 14 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे. जेणेकरून तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज 2 हप्त्यांचे 3,000 रुपये एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होऊन जातील. त्यासोबत आधार कार्डवरती जी योजना सुरू झालेली आहे, म्हणजेच आधार कार्डवरती 10,000 रुपयांची योजना सुरू करण्यात आलेली आहे, त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर काही महत्त्वाचं काम करत असेल तर 2 मिनिटं ते काम बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे, कारण जर तुम्ही 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं आपल्या चॅनलवरती सत्य माहिती देत असतो, पुराव्यानिशी तुम्हाला सुद्धा माहिती देत असतो. बघा व्हिडिओच्या पहिल्यांदाच तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले, आदिती तटकरे मॅडम काय म्हणल्या, एकनाथ शिंदे साहेब असतील तर यांनी काय म्हणलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दाखवत असतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण जिल्ह्यांची यादी बघून सुद्धा घेणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये पहिलं काम करायचं आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असावं. आधार कार्डवरचं नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल किंवा तुमचा फोटो असेल तर हे सर्व गोष्टी अपडेट सुद्धा असायला पाहिजे. त्यासोबत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावं, कारण भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड त्यांच्या पतीच्या बँकेला लिंक आहे आणि पतीचं आधार कार्ड लाडक्या बहिणींच्या खात्याला लिंक आहे. जर अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड पतीच्या बँक खात्याला लिंक झालेलं असेल किंवा तुमच्या बँकेला पतीचं आधार कार्ड लिंक झालेलं असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे, कारण सरकारला वाटत आहे की आधार कार्ड पुरुषाचं आहे, तर या पुरुषाने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, हाच पुरुष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे, अशा पद्धतीने माहिती सुद्धा सरकारला पोहोचत असते. त्या दृष्टिकोनातून सरकार पुरुषांचे अर्ज अपात्र सुद्धा करत आहे. बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत 26 लाख बहिणींना या लाडक्या बहीण योजनेमधून बाद सुद्धा करण्यात आलेला आहे. तर या 26 लाख मध्ये काही 14,000 पुरुषांनी अर्ज केलेला होता, 14,000 पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. काही अशा नागरिक होत्या, काही अशा महिला होत्या, त्या सरकारी कर्मचारी, सरकारी पेन्शनधारक होत्या, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत 26 लाख बहिणींना या लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेलं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणींना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांना ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता म्हणजेच पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो. त्या दृष्टिकोनातून ऑगस्ट हप्ता, सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्ता, नोव्हेंबर हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होऊ शकतो. परंतु काही अशा बातम्या फिरत होत्या
की प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार नाही, तर एकदा 4 महिन्यांचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की एकदा 4 हप्त्यांचे पैसे सध्या तरी विस्तार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीने आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही. बघा जुलै हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, परंतु ज्यांना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त ऑगस्ट हप्ता मिळणार आहे.